नियमाप्रमाणे ते आता 41 कोटी कंपनीकडे 41 कोटी 34 लाख रुपये आपण त्याचं मूळ जी रक्कम होती सुरुवातीच्या काळामध्ये ती 4 कोटी 19 लाख होती सुरुवातीला. ती आता वाढत केली जाते. त्यांनी काय केलं मोबाईल ॲडव्हान्स म्हणून 10 रुपये घेतले आणि ते 10 रुपयेचे त्यांनी ते वापर केला पण होतो. ज्या कामाकरता वापर केला पण होतो कामाकरता केला केलेला आहे. हां आणि वेळोवेळी त्याला सांगितलं गेलं की तुम्ही काम पूर्ण नोटीस दिली. नोटीसमध्ये पण त्याला काही केलं नाही. उगाच काहीतरी मात्र वेळ लागवण्यासाठी ते सुरू केलं आणि आजही आमच्या दप्तराचे त्यांकडून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. अटलांटा कंपनीने महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात भाजपच्याच नगरसेवकाने पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. प्रथम मी अटलांटा संदर्भात असं सांगू इच्छितो की अटलांटा कंपनीला 1997 साली काही ॲडव्हान्स स्वरूपात काही अमाऊंट दिलेले आहेत कामाच्याबद्दल आणि त्यानंतर समायोजित करून घेतल्या गेलेल्या नाहीत. समायोजित करण्यासाठी त्यांना एक नोटीसही 2005च्या दरम्यान दिलेली आहे आणि त्यानंतर कुठलीही अमाऊंट त्यांनी भरलेली नाही. त्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर पोलीस केस करण्याच्या तयारीत आहोत. सर, आपल्याकडून फिर्याद दिली जाणार आहे का महापालिकेच्या देण्यासंदर्भात आता मी त्यावरच अभ्यास करणार आहे. मी आजच आलेलो आहे आणि मी निश्चित देणार आहे. सर, मुख्यमंत्र्यांनी नेमकं आपल्याशी ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी नेमकं काय आदेश दिले? आता या संदर्भात विषय नाही, परंतु जी बाब आपल्याकडे जे सन्माननीय नगरसेवकाने एक तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही सुद्धा एक पोलीस केस करणार आहोत. सर, या प्रकरणामध्ये थेट मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्यानंतरही महापालिकेने जो तो अटलांटासाठीचा 14 कोटीचा जो चेक आहे तो न्यायालयात जमा केला, त्याच्यामुळे आरोप ती वेगळी केस आहे. तो विमानतळ डेव्हलपमेंटच्या वेळी काय ॲडव्हान्स दिलेले होते आणि त्या संदर्भात ते कोर्टात गेलेले होते. 2005च्या दरम्यान 2006लासुद्धा आर्बिट्रेशनमध्ये त्यांच्या बाजून निवाडा झाला, दिवाणी न्यायालयात झाला आणि आज सर्व केसेस त्यांच्यासारख्याच झालेल्या आहेत. त्यामुळे ते देणं आपल्याला बंधनकारक होतं. ठीक आहे. भाऊ, काय सांगाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटलांटा प्रकरणी महापालिका आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही अद्यापही गुन्हा दाखल नाही आहे. तर म्हणजे अटलांटा कंपनीविरोधात मी जळगाव शहर पोलीस स्टेशनला 41 कोटी 35 लाख रुपयाचा अपराध तक्रार दिली होती आणि अटलांटाकडनं आपल्याला पैसे घेणे अपेक्षित असताना काल रोजी उच्च न्यायालयामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या वतीने 11 कोटी रुपयाचा चेक देण्यात आला आणि ते देऊनसुद्धा आणखी 33 लाख रुपये अटलांटाने काढले. आपल्या त्यांच्याकडे इतकी मोठी रक्कम घेणे बाकी असताना जळगावच्या जनतेच्या कष्टाच्या घामाचे पैसे आहे, जळगावच्या शहराच्या विकासाकरता पैसे आहे आणि पैसे या ठिकाणी आपले घेणे बाकी असताना आपण त्यांना पैसे दिले आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की या संदर्भामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करा. मात्र अद्याप 2 दिवस झाले गुन्हा दाखल झाला नाही. महानगर प्रशासनाला या संदर्भात गुन्हा दाखल करावाच लागेल. आज जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना भेटू. खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि या विषयाचं गांभीर्य ओळखून महापालिका आयुक्तांना त्यांनी त्यावेळेसच फोन केला होता. मात्र या मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचं आजपर्यंत त्यांनी अंमलबजावणी केली नाही. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय निश्चितपणे याची गंभीर दखल घेतील. भाऊ, जी चेक जमा करण्याची जी घाई झाली महापालिका प्रशासनाकडून, कुठेतरी मिलीभगत वाटते आपल्याला? 100% या ठिकाणी त्या कंपनीला फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवातीपासून जी तक्रार म्हणजे ज्या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन 60 दिवसामध्ये दाखल करायला पाहिजे, तब्बल 217 दिवसानंतर आपण त्या ठिकाणी दाखल केलं. म्हणजे सुरुवातीपासूनच याच्यामध्ये म्हणजे खूप याच्यामध्ये तर खरं SIT स्थापन झाली पाहिजे. याच्यामध्ये कोणी मदत केली, कोणी काय याचा लाभ घेतला, या सर्व विषयाचे अतिशय गंभीर विषय आहे आणि म्हणून आमची कायदेशीर लढाई आहे. मी सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी तुम्ही तुमच्या वकिलांनी म्हणजे महानगरपालिकेच्या वकिलांनी हायकोर्टामध्येच आपली बाजू त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होती. खरं म्हणजे आमची जी केस आहे, आमचे कुठल्याही प्रकारचं खातं हे महानगरपालिकेचं मुंबईमध्ये नाही आहे. आमचं कार्यक्षेत्र आहे म्हणजे जळगावचं जे कार्यक्षेत्र आहे ते संभाजीनगर आहे. संभाजीनगरामध्ये या मॅटर चालवायला पाहिजे होतं. मात्र कंपनीने त्यांचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून ते अटलांटाचं जे मॅटर आहे ते त्यांनी मुंबईला ते चालवलं. खरं म्हणजे ते कायदेदृष्ट्या योग्य नव्हतं. आम्ही याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात गेलो त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता तुम्ही जे संदर्भात अर्ज दाखल करतायत हे खरं महानगरपालिकेचंच काम होतं आणि ते खाली त्यांनी कुठलंही मेन्शन केलेलं नाही. त्यामुळे मी त्या ठिकाणी हरलो.
महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असे समोरासमोर उभे ठाकलेचं चित्र या ठिकाणी दिसतंय. तुम्ही महापालिका आयुक्तांच्या बदली संदर्भात काही मागणी करणार आहात का? मी एक महानगरपालिकेचा नगरसेवक आहे. कोणाची बदली करावी किंवा कोणाला बस हे माझं काम नाही. माझं काम फक्त एकच आहे की जनतेचा प्रश्न लावून धरणे, जनतेच्या हक्काच्या घामाच्या कष्टाचे पैसे हे कुठल्या तरी फ्रॉड कंपनीला जाता कामा नये याकरता माझी लढाई आहे. हा विषय माझा नाही.